आज बनवणारे मी दिवाळी विशेष मस्त अशा कुरकुरीत लागणाऱ्या भाजणीच्या चकल्या। त्याच्यासाठी इथे 4 वाटी राशनचे तांदूळ घेतलेले, 1.5 वाटी हरभऱ्याची डाळ, अर्धी वाटी उडीद, अर्धी वाटी मूग डाळ आणि 1 वाटी पोहे घेतलेले, अर्धी वाटी साबुदाणा, अर्धी वाटी धणे, 2 चम्मच जिरे घेतलेले। राशनचे तांदूळ आणि डाळी जे आहे स्वच्छ धुवून वाळवून घ्यायचे आणि खरपूस अशा भाजून घ्यायचे सगळे जिन्नस। भाजल्याच्या नंतर सगळे जिन्नस जे आहे थंड करून घ्यायचे, गिरणीमधून असे बारीक असं दळून आणायचे। तर भाजणीचं पीठ घ्यायचे 4 वाटी चकली बनवण्यासाठी, त्याच वाटीने अर्धी वाटी तेल घ्यायचे, कडकडीत तापून घ्यायचे, ते त्या पिठामध्ये ॲड करून पिठाला चांगलं असं मिक्स करून घ्यायचे। 3 वाटी पाणी घ्यायचे, एकदम कडकडीत तापून घ्यायचे। इथे पिठामध्ये 2 चम्मच तीळ टाकलेत, 1 चम्मच ओवा टाकलाय, अर्धा चमचा हळद टाकली आहे आणि तिखट मिरची पावडर मीठ टाकून त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे। पाणी गरम झाल्याच्या नंतर पाणी ते त्याच्यामध्ये ॲड करायचे आणि मऊसूत असा त्याचा पिठाचा गोळा बनवून तयार करायचा आहे। छान त्याच्या चकल्या बनवायच्या आणि शेवटचं जे टोक आहे चकलीचं ते चांगलं असं दाबून घ्यायचे। चांगलं गरम तेलामध्ये चकल्या ज्या आहेत त्या तळून घ्यायच्या, त्याचे बुडबुडे कमी झाले की चकल्या ज्या आहेत त्या बनवून तयार होतात।